Good afternoon to all. In previous lecture, we discussed about the classification of fungi by the Ainsworth. Now, in this lecture, we discuss about the economics importance of the fungi in human beings. ओके, फक्त आपल्याला फंजाईचा फक्त स्टडी करायचा नाही, तर त्या स्टडी बरोबर आपल्याला फंजाईचा मानवी जीवनामध्ये काय रोल आहे, तो इकॉनॉमिकलच्या आधारे त्याचा काय रोल आहे, इकॉनॉमीमध्ये माणसाच्या फंजाईचा काय रोल येतो ते आपण स्टडी करणार आहोत. ओके. आपल्याला माहीत आहे की फंगसचा फक्त नॉट ॲज अ स्पेसिस म्हणून आपण स्टडी करणार आहोत, तर त्याचा इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट म्हणजे अल्कोहोल प्रोडक्शनमध्ये असेल, फंजाईचा फूडमध्ये कसा यूज केला जातो, फंजाईचा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये कसा यूज होतो, अँटीबॉडीज म्हणून फंजाईचा कसा यूज होतो. ओके. त्यानंतर ब्रेड बनवण्यासाठी, चीज बनवण्यासाठी, किंवा जे ॲग्रिकल्चर म्हणजे फंजाईचा कसा यूज होतो, सॉईलची फर्टिलिटी मेंटेन करण्यासाठी फंजाईचा कसा यूज केला जातो, हे आपण त्याचं कमर्शियल यूज बघणार आहोत. ओके. तर आपण पहिला यूज बघणार आहोत फंजाईचा. फर्स्ट, प्रिपरेशन ऑफ द मेडिसिन्स. दॅट इज द फर्स्ट यूज ऑफ द इकॉनॉमिकल यूज ऑफ द फंजाई इज द फंजाई आर युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ द मेडिसिन. ओके. डिफरंट टाइप्स ऑफ फंजाई, सॉरी तिथं पंजाब झाले, डिफरंट टाइप्स ऑफ फंजाई आर युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ इम्पॉर्टन्स नंबर ऑफ द ड्रग्ज. फंजाईचा उपयोग हा हजारो औषधं तयार करण्यासाठी केला जातो. ओके. जेवढे मेडिसिनली इम्पॉर्टन्ट ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या फंजाईचा यूज केला जातो. मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट स्पेसीज आर, इथं स्पेसीज आहे, आर पेनिसिलियम नोटेटम. पेनिसिलियम नोटेटम आहे की ज्यापासून पेनिसिलियम ड्रग्ज यूज केलं जातं, की ज्यावेळेस आपल्याला शरीरावरती जखमा होतात त्यावेळेस त्याच्यावरती ते औषध म्हणून या पेनिसिलियम नोटेटमपासून जे एक्स्ट्रा केलेलं मेडिसिन आहे त्याचं नाव आहे पेनिसिलियम, त्याचा यूज केला जातो. ओके. देन नेक्स्ट इज द प्रिपरेशन ऑफ द अँटीबॉडीज. ह्या फंजाईचा उपयोग, फंजाई आर युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ द अँटीबॉडीज, अँड वी नो दॅट द रोल ऑफ द अँटीबॉडीज आर अगेन्स्ट द पॅथोजन्स विच आर एंटर इन आवर बॉडी. अँटीबॉडीज आर नथिंग बट द मेटाबॉलिक प्रोडक्ट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. हा काय मेटाबॉलिक प्रोडक्ट आहे, कोणाचा? मेटाबॉलिक प्रोडक्ट ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम विच आर ॲक्टिव्ह अगेन्स्ट द अदर ऑर्गॅनिझम. की ज्यावेळेस दुसरे ऑर्गॅनिझम, व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये इन्व्हेड करतील किंवा अटॅक करतील त्यावेळेस जे अँटीबॉडी आहेत त्याच्या अगेन्स्ट ॲक्टिव्ह होतात आणि त्याला क्लीन करायचं काम करतात दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला. ओके. मायक्रो वंडर ड्युरिंग पेनिसिलियम फ्रॉम, आता याचं एक्झाम्पल बघितलं आपण तर अँटीबॉडी म्हणून काय तर पेनिसिलियम, जे पेनिसिलियमचं औषध आहे, दिस पेनिसिलियम्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम पेनिसिलियम नोटॅटम्स अँड ड्रग्ज फ्युजिडियम फ्रॉम फ्युजिडियम कोसिनम. हे जे दोन ड्रग्ज आहेत की अँटीबायोटिक म्हणून यूज केले जातात, हे दोन फंजाईपासून एक्स्ट्रा केलेले आहेत. पहिलं म्हणजे पेनिसिलियम फ्रॉम पेनिसिलियम नोटॅटम अँड सेकंड फ्युजिडियम फ्रॉम फ्युजिडियम कॉसिनम. ओके. देन नेक्स्ट यूज व्हिटॅमिन्स. ओके. व्हिटॅमिन्स आर द मायक्रोन्यूट्रियंट्स. व्हिटॅमिन्स आपल्या शरीरामध्ये ज्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत त्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स ह्या व्हिटॅमिन्सच्या थ्रू कंडक्ट केल्या जातात. ओके. जे एन्झाईम आहेत जे आपल्या रिॲक्शन शरीरामध्ये कॅरी करतात त्याचा को फॅक्टर म्हणून हे व्हिटॅमिन्स काम करत असतात. व्हिटॅमिन्स आर द मायक्रोन्यूट्रियंट रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी या व्हिटॅमिनचा इम्पॉर्टंट रोल आहे आपल्या बॉडीमध्ये. तुम्हाला माहिती आपल्या शरीर म्हणजे जर व्हिटॅमिनची कमतरता असेल तर शरीरावरती आपल्या सिम्पटम्स दिसतात. ओके. देअरफॉर दिस व्हिटॅमिन्स आर रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असेल, व्हिटॅमिन ए असेल, व्हिटॅमिन B12 असेल, आर फाउंड रिस्पेक्टिव्हली फ्रॉम सॅकॅरोमायसिस सर्वायसिस. सॅकॅरोमायसिस सर्वायसिसचं कॉमन नेम आहे ईस्ट. ओके. ह्या ईस्टपासून आपल्याला कोणकोणते व्हिटॅमिन मिळतात तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन ए अँड व्हिटॅमिन B12. अँड दिस थ्री व्हिटॅमिन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर बॉडी. ओके. देअरफॉर दिस फंजाई आर सोर्स ऑफ द vitamins. Okay. First important is this fungi are the source of antibodies. Okay. Then second is the fungi are the source of the various vitamin. Then third important use as a steroids. Okay. स्टेरॉइड्स बघितलं आपण तर बऱ्याच वेळा आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस वय होतं माणसाचं त्यावेळेस आणि गुडघ्याचं, सांधेदुखीचा त्रास होतो. ओके. त्या वेदना अत्यंत तीव्र असतात. त्यावेळेस माणसांना, त्यावेळेस वयोवृद्ध माणसांना त्या वेदना जाणवू नये म्हणून काही स्टेरॉइड असतात की जी स्टेरॉइड त्या वेदनेची जी तीव्रता आहे ते कमी करण्याचं काम ह्या स्टेरॉइड करत असतात. ओके. मग हे स्टेरॉइड आहेत, हे स्टेरॉइडसुद्धा कशापासून एक्स्ट्रा केलेले जातात तर फंजाईपासून. स्टेरॉइड. रुमॅटिक आर्टरीज म्हणजे सांधीवात, गुडघेदुखी,
अलर्जी किंवा आपल्या शरीरामध्ये होणारी अलर्जी अँड सम अदर डिसीजेस, की दुसरे जे रोग आहेत, आर कंट्रोल्ड बाय स्टेरॉइड. हे कशापासून कंट्रोल होतात? कशामुळे? स्टेरॉइडपासून. मेनी फंजाय हॅव कॅपॅसिटी, अनेक अशा फंजाय आहेत की दे हॅव कॅपॅसिटी टू सिंथेसाइज द डिफरंट स्टेरॉइड, जे वेगवेगळ्या टाईपचे स्टेरॉइड आहेत की जे वेगवेगळ्या आजारावरती, त्या आजाराचं जी वेदना आहे ती कमी करण्याचं काम करतात. अशा स्टेरॉइडचे सिंथेसिस करण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये? तर फंजायमध्ये. मेनी फंजाय हॅव्हिंग कॅपॅसिटी टू सिंथेसाइज अ डिफरंट स्टेरॉइड. स्टेरॉइड लाईक कॉर्टिसोन्स. कोणतं स्टेरॉइड आहे? स्टेरॉइड लाईक कॉर्टिसोन्स इज प्रोड्युस्ड बाय द ॲस्परजिलस नायगर. ॲस्परजिलस नायगर ही एक फंजाची स्पेसीज आहे की जिच्यापासून कॉर्टिसोन्स हे नावाचं स्टेरॉइड तयार होतं, की जे काय कशावरती यूज केला जातो? रुमॅटिक आर्थरायटिस, गुडघेदुखीवरती, संधिवातावरती, ॲलर्जी आणि दुसऱ्या आजारांवरती. ओके. देन नेक्स्ट इम्पॉर्टन्स यूज अल्कोलाइड्स. ओके, अल्कोलाइड माहिती आहे तुम्हाला? अल्कोलाइड्स आर नथिंग बट द सेकंडरी कार्बोहायड्रेट्स. ओके, कार्बोहायड्रेटचं मॉडिफिकेशन झालं की काय होतं? त्याचं सेकंडरी मेटाबोलाइट होतं. आणि सेकंडरी मेटाबोलाइटचं काम काय करायचं? टू गिव्ह द प्रोटेक्शन टू द आवर बॉडी. आपल्या बॉडीला प्रोटेक्शन करायचं काम करतात हे सेकंडरी मेटाबोलाइट. मग ते अल्कोलाइड असतील, लिग्निन असतील प्लांटमध्ये, ओके, सॅपोनिन्स असतील, डिफरंट टाइप्स ऑफ दी अल्कोलाइड्स बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. त्यांचं एक काम असतं की गिव्ह द प्रोटेक्शन फ्रॉम द पॅथोजन्स अँड अदर डिसीज इन प्लांट्स ॲज वेल ॲज इन द animals. Okay, and the several alkaloids, there are several alkaloids which are produced by the fungi. हे वेगवेगळ्या टाईपचे जे अल्कोलाइड्स असते ते प्रोड्यूस करायचं काम कोणाचं असतं? ह्या फंजायचं असतं. ओके. द नेक्स्ट इम्पॉर्टन्स यूज ऑफ दिस फंजाय, फूड्स. ओके, these fungi are used in the preparation of the food as well as these are used in the food processing industries. Now we can see that in this topic how fungi are used as the food as well as the how the commercial use of these fungi in the commercial industry, artificial. Okay, now the fungi are used as food. फंजायचा हा काय? डिसीज डायरेक्टली कन्झ्युम ॲज द फूड बाय ह्युमन्स. ओके, अनेक फंजाई की त्याचा यूज हा माणसाकडून खाण्यासाठी केला जातो. फॉर लॉंग टाइम्स, अनेक वर्षापासून त्या फंजाईचा यूज हा खाण्यासाठी केला जातो ॲज अ फूड. अँड सम फंजाय हॅव बीन युज्ड डिरेक्टली ॲज फूड. त्यातल्या काही ज्या फंजाई आहेत त्या डायरेक्टली आपण डायरेक्टली फूड म्हणून यूज करू शकतो. ऑर सम युज्ड ॲज द फूड प्रोसेसिंग, किंवा ज्या अदर फंजाई आहेत की त्याचा डायरेक्ट आपण फूड प्रोसेसिंग करून आपण त्याचा कन्झम्पशन करू शकतो. तर फूडमध्ये आपण बघितलं तर फंजाईचा दोन प्रकार यूज केला जातो. एक ॲज अ डायरेक्टली consumption as a food or in the food processing. Okay, now in next slide we see that fungi. Now we can see as the directly use of the fruit. Okay, तुम्हाला सर्वांना मशरूम माहिती असेल. मशरूमची करी, मशरूमचं लोणचं, मशरूमपासून अनेक पदार्थ तयार केले जातो. आपण मशरूमची घरी भाजी करतो, बट त्यामध्ये धिंगरी टाईप असतं आणि बटन मशरूम, दोन टाईपचे मशरूम असतात. त्याचा डायरेक्टली आपण फूड म्हणून यूज केला जातो. तर हे मशरूम आज आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा बरेच शेतकरी असेल, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हा मशरूमची शेती करायला सुरुवात केली आहे. किंवा अनेक मोठ्या प्रमाणात लार्ज स्केलमध्ये हे मशरूमचं प्रोडक्शन केलं जातं आणि हे बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट केलं जातं. हा मशरूमचा फूड म्हणून टॉप क्वालिटी फूड, हाय प्रोटीन कंटेंट म्हणून ह्या मशरूमचा यूज केलेला आहे. ओके, तर आपण त्या मशरूमबद्दल बघूया. फ्रूट बॉडी ऑफ सम फंजाय, हे जे काय म्हटलं आपण, फुटिंग बॉडी ऑफ द सम फंजाय लाईक मशरूम. काय येतं? लाईक मशरूम युज्ड ॲज अ फूड. ह्या मशरूमचा काय यूज केला जातो? ॲज अ फूड म्हणून यूज केला टू देअर हाय प्रोटीन कंटेंट. आता बघा त्याचा का मशरूमचा फूड म्हणून यूज केला जाते? बिकॉज दे कंटेन हाय अमाऊंट ऑफ प्रोटीन दॅट इज अ 21 to 30%. त्यामध्ये किती आहे? 21 ते 30% प्रोटीन्स आहेत त्याचे. म्हणजे दीज आर द हायर सोर्स ऑफ द प्रोटीन्स. मशरूम आर नथिंग बट द हायर सोर्स ऑफ द प्रोटीन विच कंटेन 21 to 30% ऑफ द प्रोटीन्स. Okay, and have good amount of lysines. These lysines are nothing but the amino acids. Mushroom are the good source of the lysines and amino acids and other amino acids. Okay, ग्लायसिन असेल, त्यानंतर ॲस्पार्टेट असेल, ग्लुटामेट असेल, हिस्टिडिन असेल, जेवढे आपल्या शरीरामध्ये 20 अमिनो ॲसिड्स आहेत त्याचा यूज हा केला जातो. अमिनो ॲसिड
Okay, then minerals. These mushroom also contains mineral like sodium, calcium, potassium, oxygens, vitamins like B, C, D, and K, and very little amount of fat. These are important minerals. Okay, minerals मध्ये काय सोडियम असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम, विटॅमिन्स बी सी डी के असतील, आणि very little amount of fat these contains. These are the also, so these are minerals also found in the mushroom. Okay, देअरफॉर आता एवढं जर त्याच्यामध्ये जर मिनरल्स असेल, एवढे जर कंटेंट असतील प्रोटीनचं, तर ते अन्न म्हणून एकदम उत्तम असा सोर्स आहे. ओके, देअरफॉर दीज आर रिकमेंडेड ॲज आयडियल फूड फॉर हार्ट पेशंट्स. बघा, हार्ट पेशंट जे असतात, ज्यांना हृदयाचा आजार असतो. हृदयाचा आजार म्हणजे काय, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द ब्लॉकेज असतं. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल होतो, आणि तो एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल आपल्यामध्ये आर्टरीज आणि वेनमध्ये काय करतो, तो ॲक्युमुलेट होतो. त्यामुळे त्याची जी इनर पेस आहे, तर इनर पेस कमी कमी होत जातं. त्यामुळे जो रक्ताचा फ्लो असतो तो कमी होतो, आणि त्यामुळे काय ब्लडवरती प्रेशर येतं, आणि त्यामुळे बीपीचा त्रास होतो माणसाला. बीपीचा त्रास सुरू झाला की आपोआप हार्ट अटॅकचं प्रमाण त्या माणसामध्ये वाढत असतं. तरी हे कशामुळे होतं, तर बॅड कोलेस्ट्रॉलमुळे होतं. जर आपण हाय कंटेंट फॅट कंटेंट फ्रूट खाल्लं, तर बऱ्याच वेळेला हृदयाचा विकाराचा माणसाला झटका येऊ शकतो. हे आपल्याला नॉर्मली माहीत आहे. म्हणून अशावरती म्हणून काय केलं जातं, तर अशावरती हे मशरूम, की ज्यामध्ये फॅटचा अमाऊंट खूप कमी आहे, आणि व्हिटॅमिन्स बी सी डी के असतील, किंवा मिनरल्स असतील, दीज सोडियम अँड पोटॅशियम हॅव्हिंग, दीज मिनरल हॅव्हिंग व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द हार्ट फंक्शन रेग्युलेटिंगमध्ये ह्या एन आणि केचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. म्हणून काय केलं आहे, दीज रिकमेंडेड ॲज अ आयडियल फूड फॉर हार्ट पेशंट्स. मशरूम आर आयडियल फूड फॉर हार्ट पेशंट अँड डायबेटीस. ज्या माणसाला डायबेटीस म्हणजे काय, शुगर्स, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे आपण जे खातो ते ग्लुकोज फॉर्ममध्ये शुगर असते. ओके, ही ग्लुकोज कशामध्ये डिझॉल्व्ह होत असते, तर आपल्या शुगरमध्ये. ज्यावेळेस एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये शुगर तयार होते, त्यावेळेस आपल्या शरीरावरती त्याचे बॅड इम्पॅक्ट होतात. म्हणून आपल्या शरीरामध्ये काय, इन्सुलिन नावाचा जो घटक आहे, तो एक्सेस शुगर म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करत असतो. म्हणजे अनेक ग्लायकोजन हा खूप मोठा मॉलिक्यूल आहे, पण त्या शुगरचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, ग्लायकोजनमध्ये असतं. जर इन्सुलिनचा आपल्या बॉडीमध्ये जर अभाव असेल, तर त्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन हे ग्लायकोजनमध्ये होत नाही. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक्सेस शुगर होते, आणि त्यामुळे माणसाला अनेक त्रास होतात. ओके, त्यामुळे अँड मशरूम कंटेंट व्हेरी लो अमाऊंट ऑफ द शुगर्स. म्हणून दिस इज अ आयडियल फूड फॉर द हार्ट पेशंट्स अँड डायबेटिस्ट. ओके, द अबाव मेन्शन्ड फंजाई कॅन ग्रो आर्टिफिशियली. जे मी सांगितलं ते मशरूम आहे, ते काय आर्टिफिशियली आपण ग्रो करू शकतो, त्याची आपण शेती करू शकतो. ॲट कमर्शियल लेवल, मशरूम कल्टिवेशन हॅज रिसेंटली गेनड ॲज अ कन्सिडरेबल पॉप्युलॅरिटी. मी सांगितलं की आज त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार झालेला आहे या मशरूमचा, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून, किंवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून. अँड हॅज अ कॉन्ट्रीब्युशन टू द नॅशनल इकॉनॉमी. आज त्याचा नॅशनल इकॉनॉमीमध्ये सुद्धा या मशरूमचा खूप मोठा रोल आहे. ओके, फंजाई आर इन इंडस्ट्री. वी नो दॅट द फंजाई आर ऑल्सो युज्ड. आता आपण पाठीमागच्या याच्यामध्ये बघितलं की फंजाईचा फूड म्हणून कसा यूज केला जातो, पण त्याच्याच बरोबर फंजाईचा हा इंडस्ट्रीमध्ये, कमर्शियल लेवलला इंडस्ट्रीमध्ये यूज कसा केला जातो हे आपण बघणार आहोत. मेनी फंजाई, काय म्हणतो मी, मेनी फंजाई आर युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलचं प्रोडक्शन असेल, त्याच्यासाठी ह्या फंजाचा यूज केला जातो. ब्रेड, जे आपण नॉर्मली जे ब्रेड बटर बनवतो, त्याच्यामध्ये सुद्धा फंजाचा यूज केला जातो. चीज असेल, एन्झाईम असेल, आणि ऑर्गॅनिक ॲसिड्स हे बनवण्यासाठी ह्या फंजाचा यूज होतोय. ओके, आता इंडस्ट्रीमध्ये कसा यूज होतो, कोणकोणत्या इंडस्ट्रीच्या फील्डमध्ये ॲक्च्युली ह्या फंजाचा यूज होतो हे आपण बघणार आहोत. ओके, त्यातला पहिला पॉईंट आहे अल्कोहोल प्रोडक्शन्स. आता अल्कोहोल प्रोडक्शन म्हणजे काय, दारूची प्रक्रिया. अल्कोहोल म्हणजे दारू नाही, इथेनॉल वगैरे जे आहे ते सुद्धा अल्कोहोल कॅटेगरीत येतात, पण त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी यूज केला जातो अल्कोहोलचा इंडस्ट्रीमध्ये. अल्कोहोल प्रोडक्शन, अल्कोहोलिक फर्मेंटेशन बाय फंजाई इज द बेसिस ऑफ ब्रेविंग इंडस्ट्री. म्हणजे जी कमर्शियल लेवलला जी वाईन तयारी केली जाते, किंवा बियर तयारी केली जाते, रम तयारी केली जाते, ओके, किंवा विस्की, हे जे दारूचे टाईप आहेत, ते काय करण्यासाठी, हे बनवण्यासाठी त्याचं बेसिक काय, तर हे फर्मेंटेशन आहे, अल्कोहोलिक फर्मेंटेशन. आणि फर्मेंटेशनमध्ये कशाचा यूज केला जातो, तर ह्या फंजाईचा यूज केला जातो. ओके, अल्कोहोलिक फर्मेंटेशन बाय फंजाई इज द बेसिक ऑफ ब्रेविंग इंडस्ट्री.
Okay, the enzyme zymase of microorganism like yeast is the responsible for alcohol productions. पण हे जे फर्मेंटेशनमध्ये एक इम्पॉर्टन्स एन्झाईम आहे, ते इम्पॉर्टन्स एन्झाईमचं नाव आहे झायमेज. काय? झायमेज. ओके. आणि हे झायमेज कशापासून तयार होतं? कोणती फंजे तयार करते? तर ईस्ट. ह्या ईस्टमध्ये हे झायमेज नावाचं एन्झाईम आहे की त्या एन्झाईममुळं फर्मेंटेशन प्रोसेस होते. आणि जर फर्मेंटेशन प्रोसेस झाली तरच काय तयार होणार आहे? अल्कोहोल. म्हणून काय? ईस्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर द अल्कोहोल प्रोडक्शन. ह्या ईस्टचा कशासाठी यूज केला जातो? अल्कोहोल प्रोडक्शनसाठी यूज केला जातो. ओके, हा पॉईंट समजला का? ईस्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर द अल्कोहोल प्रोडक्शन्स. मग ह्या अल्कोहोलमध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. ओके, वाईन, ह्याच्यामध्ये वाईन असते, बियर असते, विस्की असते, रम, हे वेगवेगळे दारूचे टाईप आहेत. त्यातलं वाईन आहे काय? वाईन ही फ्रूटपासून तयार केलेली असते. वाईन आर प्रोड्युस्ड फ्रॉम ग्रेप्स, द्राक्षेपासून. तुम्हाला आपल्या शेतामध्ये काळी द्राक्ष असेल किंवा दुसरी पिवळी द्राक्ष असेल त्यापासून काय तयार केले जाते? वाईन तयार केले. वाईन आर प्रोड्युस्ड फ्रॉम द ग्रेप्स ऑर अदर फ्रूट बाय सॅकरोमायसिस. इलिप्सोडाईस म्हणून ही एक स्पेसिस आहे फंजाची की जी वाईन तयार, फ्रूटपासून जी वाईन तयार केली जाते ती त्याच्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस करताना ही सॅकरोमायसिस इलिप्सोडाईस ही फंजाय यूज केला जातो. विथ अबाउट 40% अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन. ह्याच्यामध्ये किती असतं? 14% अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन असतं. बियर इज ब्रेवर्ड. बियर जी असते ती कशापासून बनवली जाते? बार्ली जी असते, बार्ली नावाचा एक धान्याचा प्रकार आहे की त्याचं फर्मेंटेशन करून त्यापासून बियर तयार केलेलं असते की त्याचं जे मध्ये अल्कोहोलचं कंटेंट असतं 3 ते 8% कंटेंट असतो अल्कोहोलचं. अशा प्रकारे अल्कोहोल इंडस्ट्रीमध्ये फंजायचा यूज होतो. ओके, अजून वेगवेगळ्या इंडस्ट्री त्याच्यामध्ये फंजायचा यूज होतो, ते आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. आताच्या लेक्चरपर्यंत फूडमध्ये आणि अल्कोहोल इंडस्ट्री आणि मेडिसिनल इंडस्ट्रीमध्ये फंजायचा कसा यूज होतो आपण हे बघितलं. नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेला फार डिस्कस करणार आहोत. ओके, नाव वी कॅन स्टॉप हिअर.